सुप्रभात आणि नमस्कार. भावशेखर. आपला आजचा विषय नरहर कुरुंदकरांचं एक पुस्तक, छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य. हे नरहर कुरुंदकरांचं पुस्तक, एक अत्यंत छोटेखानी पुस्तक. खरं सांगायचं म्हणजे अगदी एका वेगळ्या संदर्भामध्ये मी सध्या छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित काही पुस्तकं वाचतोय. मी ज्या एका व्हॉट्सअप समूहाचा सभासद आहे, तिथे काही गेल्या 5-6 दिवसांमध्ये एका पाठोपाठ एक इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती या इतिहासाच्या पुस्तकांचीच परिचय आणि चर्चा अशी गोष्ट झाली. आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या व्यावसायिक स्वरूपामध्ये म्हणजे थोडक्यात माझ्या भाषणबाजीच्या संदर्भामध्ये शरद पोंक्षांच्या बरोबरीने एका वेगळ्या ठिकाणी एका व्याख्यानमालेमध्ये ते दुसऱ्या दिवशी बोलणार आहेत, मी पहिल्या दिवशी बोलणार आहे, अशी ही संधी आली. आणि म्हणून मी सध्या इतिहासाचा विचार करतोय. आणि त्यातल्या एका ठिकाणी मी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास असा पुस्तक किंवा असा विषय मांडतोय. आणि त्यामुळे मग या विषयाच्या अवतीभोवती फिरणारी पुस्तकं वाचतोय, तेव्हा माझ्या नकळत नरहर कुरुंदकरांचं हे पुस्तक माझ्या वाचनात आलं, छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य. हे पुस्तक अगदी पहिल्यांदा हातात घ्यायचं कारण सांगतो, अगदी मोकळेपणाने सांगतो की याचा अत्यंत छोटेखानी आकार, छापील 64 पानांचं हे पुस्तक आहे. 100 रुपये किमतीचा आहे हा वेगळा भाग. बर, त्यातली सगळी 64 पानं ही वाचावी लागतात अशातला भाग नाही. याच्यामध्ये 4 पानं कोरी आहेत आणि 5 पानं प्रशासकीय स्वरूपाची आहेत. आणि म्हणून पहिल्यांदा हे पुस्तक लगेच हातात घेतलं, हे जरा सुद्धा नाकारत नाही. तसं खरं सांगायचं म्हणजे एका वेगळ्या संदर्भामध्ये एकाच दिवशी देशमुख आणि कंपनीकडनं मी नरहर कुरुंदकरांची 20 पुस्तकं मागवली होती. त्याच्यात हे पुस्तक आलं. 64तली 9 पानं, त्यातली 4 कोरी, 5 पानं प्रशासकीय स्वरूपाची, म्हणजे पहिली 2 पानं आणि शेवटचं पान याच्यावरती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. एका ठिकाणी पुस्तकाचं नाव आहे आणि एका ठिकाणी इतर थोड्या प्रशासकीय बाबी आहेत. पण उरलेल्या 55 पानांचा मजकूर लगेच वाचून होईल म्हणून हे घेतलं. आणि त्याचबरोबरीने त्याचं खरं कारण असं होतं की ही पुस्तकं मागवायच्या आधी नरहर कुरुंदकरांचं व्यक्तिवेध हे पुस्तक मी लायब्ररीतनं आणलं होतं. त्याच्यामध्ये कुरुंदकरांनी पूर्वी लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचे पराभव या विषयावरचा लेख वाचला होता. आता आपण महाराजांवरती लिहितोय, लेख लिहितोय, एका विशेषांकाकरता लिहितोय, काही विशेष प्रसंगांनी लिहितोय. असं असताना होता होईता आपण त्या माणसाचं यश सांगू. कुरुंदकरांचं वैशिष्ट्यच आहे की ते पराभवातलं यश शोधतात असं नव्हे, तर ते पराभव मोकळेपणाने लिहितात. मला असं वाटलं तर की या उरलेल्या 55 पानातही हा एक लेख असला तर तेवढी पानं वाचायला नकोत, म्हणून हे पुस्तक हातात घेतलं होतं. पण नंतर मोकळेपणाने सांगतो, ही 55 पानं दिसायला पानं 55 आहेत, पण यातला शब्द न शब्द तुमच्या आयुष्याची पुढची 55 वर्ष तुमच्या डोक्यात आणि मनात घर करून राहतील, याविषयी कोणतीही शंका नाही. खरं सांगायचं म्हणजे हे पुस्तक वाचल्यानंतर असं वाटतं की या पुस्तकातल्या 55 पानात, छापील पानांमध्ये 6 लेख आहेत. इतिहासातली नवखी घटना, जनतेचं राज्य, यशाचं रहस्य, युद्ध नेतृत्व, जयगाथांच्या भव्य मालिका आणि जनप्रिय राज्य, असे ते 6 लेख आहेत. कदाचित पुस्तकाच्या सोयी करता एका अखंड लेखाचे हे केलेले 6 भाग असावेत असं पटकन वाटतं. कारण जिथे युद्ध नेतृत्व या शीर्षकाचा लेख येतो त्याच्यामध्ये युद्ध नेतृत्वाचं स्वरूप हा मुद्दा येत नाही, तो दुसऱ्याच प्रकरणात येतो. बर, हे वेगवेगळ्या तारखेना लिहिलेले असावेत असंही वाटत नाही, कारण यातल्या कुठच्याही लेखाच्या खालती तारीख नाही. या पुस्तकाची पहिली आवृत्ती कधी प्रसिद्ध झाली याचाही कुठे उल्लेख नाही. कदाचित हे पुस्तक किंवा ही पुस्तिका, जे काही म्हणायचं ते, पहिल्यांदा दुसऱ्या कुठच्या तरी प्रकाशकाने, कुरुंदकर असल्यामुळे कदाचित साधनांनी छापली असावी आणि 3ऱ्या आवृत्तीपासून हे काम देशमुख कंपनीकडे आलं असावं. म्हणून या पुस्तकामध्ये याची 3री आवृत्ती 2012 साली, 4थी आवृत्ती 2014, 5वी 2016, 6वी 2017, 7वी 2019, 8वी 2020, 9वी 2021 आणि 10वी 2022 ला प्रसिद्ध झाली असं लिहिलंय. आज हे पुस्तक वाचत असताना सुरुवातीलाच एक विनंती प्रकाशकांना जाहीरपणानं या व्हिडिओच्या माध्यमातून करावीशी वाटते की ज्या वेळेला या पुस्तकाची पुनर्निर्मिती कराल, पुढची आवृत्ती छापाल, त्यावेळेला निदान पहिल्या आवृत्तीची तरी तारीख छापा. काही तांत्रिक, कायदेशीर, प्रशासकीय कारणांमुळे ते शक्य नसेल तर निदान या 6 लेखांच्या खालती कुठच्या तारखेला कुरुंदकरांनी हे लेख लिहिले हे तरी लिहा. याचं कारण असं आहे की अलीकडच्या काळामध्ये या ना त्या स्वरूपामध्ये इतिहासाचं पुनर्लेखन आपल्या आपल्या सोयीनं करण्याची गणितं जन्माला येत आहेत.
कोण कुणाची कधी कशाशी तुलना करेल ना, याला काही राजकीय धरबंध राहिलाय ना काही सामाजिक आणि ऐतिहासिक धरबंध राहिलाय. त्यावेळेला कुरुंदकरांसारखा अत्यंत सात्विक आणि साक्षेपी मनुष्य किती संयतपणाने तरीही परखड लिखू शकतो, हे त्या त्या काळाच्या चौकटीत बसवणं आणि मग त्या काळाच्या परिप्रेक्ष्यामध्ये आज त्याचा विचार करणं याची नितांत आवश्यकता आहे. कारण संपूर्णपणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीकडे जन्मापासून मृत्यूपर्यंत याच्याकडे नरहर कुरुंदकर या 55 छापील पानी पुस्तकामध्ये तशाच दृष्टिकोनातनं बघतात. त्याची सुरुवात पहिल्याच लेखामध्ये होते की एक वेगळी घटना किंवा इतिहासातली नौखी घटना याच्यामध्ये म्हणताना त्याच्या सुरुवातीच्याच परिच्छेदातलं वाक्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना शंकराचा अवतार मानण्याची प्रथा आहे, पण परमानंदांसारखा इतिहासकार मात्र त्यांना भगवान विष्णूंचा अवतार मानतो. इथनच त्या नौखेपणाला सुरुवात होते. पण ही नौखी घटना सांगताना त्यांनी राज्याभिषेक करून घेतला असं नाही, नवीन शक सुरू केला अशी घटना त्याच्याकडे ते नौखी घटना म्हणून पाहत नाहीत. त्याचं महत्व, त्याचं अस्तित्व कुरुंदकर कुठेही या 55 पानात नाकारत नाहीत. पण कुरुंदकर याकडे लक्ष निघतात की शिवाजी महाराजांचं राज्य हे एतद्देशीयांचं राज्य आहे आणि असं एतद्देशीयांचं राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे. या भावनेनं शिवाजी महाराजांनी आपलं राज्य निर्माण केलं, अक्षरशः शून्यातनं निर्माण केलं. ही नौखी घटना आहे. त्यांनी स्वतःला राज्याभिषेक जरूर करून घेतला, पण तो राजा आहोत असं म्हणण्यापेक्षा सुद्धा ते जनतेचं राज्य इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या, आकाराच्या, तीव्रतेच्या मुसलमानी राजवटीनं दिलेलं उत्तर आहे. म्हणून ती नौखी घटना आहे. असं घडलेल्या ज्ञात घटनांकडे तत्कालीन सामाजिक संदर्भात, तत्कालीन राजकीय संदर्भांमध्ये महत्व लक्षात येतं. नौखी घटना म्हणताना एका वेगळ्या पद्धतीनं या पुस्तकामध्ये कुरुंदकर उल्लेख करतात की महाराजांना नेमकं जर कोणी ओळखलं असेल तर ते फक्त औरंगजेब आलमगीरानं ओळखलं. आलमगीरानं याच्या आधी दीर्घ लढाया कंधारमध्ये केल्या, त्या हरतोय, जिंकत नाही असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी ते युद्ध मध्यावरती सोडलं. त्यांनी अशाच पद्धतीचा अलीकडच्या आसाम, ज्याला अलीकडे आपण आसाम म्हणतो, अशाही सीमारेषांवरती प्रदीर्घ काळ लढाई चालू ठेवली होती. पण तिथंही त्याच्या जेव्हा लक्षात आलं की तो लढाई जिंकण्यासाठी लागणारा काळ आणि खर्च याचा विचार केला तर त्याला लढाई सोडणं पसंत केलं होतं. त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त काळ स्वतः आलमगीर महाराजांच्या मृत्यूनंतरही महाराष्ट्रात राहिला आणि मराठ्यांचा पराभव होईस्तोवर किंवा स्वतःचा मृत्यू होईस्तोवर तो इथनं हल्ला नाही. कारण मराठ्यांचं जे गणित आहे ते गणित काय आहे हे आलमगीरानं नेमकेपणानं ओळखलं होतं आणि त्याचं हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. असे अनेक वेगवेगळे मुद्दे आहेत. आणि मग या सुरुवातीच्या प्रकरणामध्ये, नौखी घटनामध्ये ते म्हणतात की शिवाजी महाराज अवतार कोणाचे हा प्रश्न वेगळ्या अर्थाने अशासाठी महत्वाचा आहे की समकालीनानी म्हणजे शिवाजी महाराजांच्या समकालीनानी आणि उत्तरकालीनानी म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा 1680चा त्यांचा मृत्यू, सुदैवानं या मृत्यूच्या सालाबद्दल आपल्याकडे वाद नाहीयेत, जन्माबद्दल वाद आहेत. 1627 की 1630 म्हणजे 1680 पासून आज 2024 पर्यंत समकालीनानी आणि उत्तरकालीनानी मोठ्या श्रद्धेनं ज्या राजाला ईश्वरी अवतार मानला अशी एकमेव व्यक्तिमत्व किंवा व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजचा उल्लेख अशासाठी केला की या पुस्तकाच्या शीर्षकामध्ये जरूर छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य असा उल्लेख आहे, पण या संपूर्ण पुस्तकामध्ये शिवाजी असा एकेरी उल्लेख येतो. तो विषयाच्या दृष्टिकोनातनं येतो, अपमानाच्या दृष्टीतनं नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. ही हल्लीच्या काळामध्ये नौखी घटना म्हणून करावं लागेल. शिवाजीचं राज्य हे मुघल जेत्यांना तर आव्हान होतच, पण त्या काळच्या वतनदारीलाही होतं. म्हणजे पुस्तकाच्या एका प्रकरणामध्ये तर नरहर कुरुंदकर असं म्हणतात की त्यांनी मोगलशाहीचा वध केला, अफजल खानाचा वध केला, याच्याही पेक्षा सुद्धा शिवाजी महाराजांनी वतनदारीचा वध केला. आणि ही काळाच्या फार पुढची गोष्ट होती, कारण हे वतनदार तसे म्हणजे त्यांच्या जातीचे स्वकीय होते, त्यांचे आप्त होते, पण तरी सुद्धा यांनी केलेली गणित ही चुकीची आहेत. हे एवढ्या करता महत्वाचं आहे की त्यामुळे लोकांच्या मनामध्ये या राज्याविषयीची प्रीती आणि भक्ती ही दृढ झाली. आणि ही एक तत्कालीन इतिहासाच्या दृष्टिकोनातनं नौखी घटना आहे.
आणि यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा लक्षात घ्यावा लागतो. तसं एक वैगुण्य म्हणूनही म्हणता येईल की छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य असं म्हणत असताना तसंही हे पुस्तक छोटेखानी झालंय. हे पुस्तक आणि नरहर कुरुंदकरांचं लेखन असं म्हटल्यानंतर पटकन मनामध्ये येतं की कदाचित त्या व्यक्तिवेध जे पुस्तक कुरुंदकरांचंच आहे आणि जे देशमुख आणि कंपनीनेच काढलंय, तर त्याच्यामध्ये जी महाराजांची पराभवाची गाथा असं लेख आहे, तो ह्याच्या बरोबर घेतला असतं तर एका लेखात पराभवाची गाथा आणि दुसरीकडे विजयाची गाथा याचा तुलनात्मक अभ्यास करणं वाचकाला सोयीचं गेलं असतं. आणि मग त्याला जी असलेली पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी नरहर कुरुंदकर श्रीमान योगीच्या पहिल्या आवृत्तीला 35 पानी लिहिलेल्या आपल्या प्रस्तावनेमध्ये घेतात. ती प्रस्तावना ही देशमुख कंपनीने छापलेल्या दुसऱ्या पुस्तकामध्ये येते. तर ती श्रीमान योगीची प्रस्तावना आणि व्यक्तिवेध मध्ये आलेला पराभवाची गाथा हा लेख, हे दोन्ही लेख जर इथे आले तर हे पुस्तक जास्त संतृप्त होईल का? अशा अर्थाने, कारण रहस्य म्हटल्यानंतर तो 1627 ला जन्माला आले का 1630 ला जन्माला आले या वादावरती ते लक्ष केंद्रित करत नाहीत. तर शिवाजी महाराजांच्या जीवनाचं ते जन्मरहस्य नाहीये, जीवन रहस्य आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या जीवनाचं व्यवच्छेदक लक्षण वेगळ्या पद्धतीनं मांडणारं हे पुस्तक. म्हणून मी म्हणलं की आकारानं 55 पान आहेत, पण प्रत्यक्षात 55 वर्षही डोक्यातनं जाणार नाहीत असे हे मुद्दे आहेत. ते शांतपणाने नरहर कुरुंदकर असं दाखवतात की महाराजांचं युद्ध नेतृत्व हेही गणित फार वेगळं आहे. युद्ध नेतृत्व हा शब्द वाचला ना का कोण जाणे एका वेगळ्या संदर्भामध्ये नरहर कुरुंदकरांचं हे पुस्तक घ्यायच्या आधी मी अगदीच आधी दिवी गोखल्यांचं युद्ध नेतृत्व याच नावाचं पुस्तक वाचलं होतं. जे माझ्यासारखे आज मितीला 64-65 वर्षाचं वय आहे त्यांना ह्या सगळ्यांना हे पुस्तक आठवत असेल. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरती हिटलर, स्टालिन, रुझवेल्ट आणि चर्चिल या 4 जागतिक नेत्यांच्या युद्ध नेतृत्वाची, वॉर स्टाईल्सची चर्चा करणारं मराठीतलं एकमेव तत्कालीन आणि आजही पुस्तक म्हणजे दिवी गोखल्यांचं युद्ध नेतृत्व. त्या पुस्तकाचं शीर्षक आणि या पुस्तकातल्या एका लेखाचं शीर्षक एक आहे, इतकंच त्याचं साम्य नाहीये. तर दिवी गोखले त्या पुस्तकामध्ये या चौघांची चर्चा करताना त्यांचा इतिहास, त्यांचा भूगोल, त्यांचं राजकारण याचा विचार करतात. कदाचित त्याची पूर्वासुरी म्हणजे हे नरहर कुरुंदकरांचं पुस्तक असेल का याचा विचार केला पाहिजे. आणि हा विचार करता यावा म्हणून कदाचित मला याची पहिली आवृत्ती किंवा याचे मूळ लेख किती तारखेला आहेत हे पाहायला असं वाटतं. अर्थातच शिवाजी महाराज हा मुद्दा मांडत असताना शिवाजी महाराजांची तुलना मला यातल्यापैकी कुणाशीही करायची नाहीये. कारण शेवटी इतिहासाच्या वेगवेगळ्या काळामध्ये, राजकारणाच्या वेगवेगळ्या काळामध्ये, अर्थकारणाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या उद्दिष्टांनी यांचं युद्ध नेतृत्व रुजलं, फुललं आणि उमलत गेलं. परंतु ह्या युद्ध नेतृत्वाचं स्वरूप असं आहे की आपली लढाई कुठच्या भूगोलात लढायची हे निश्चित करण्यामध्ये अनेकदा शिवाजी महाराज हे नक्की झाले आहेत. त्या दृष्टिकोनातनं अफजल खानाला जावळीत आणणं हे गणित आहे. सिद्धी जोहाराच्या बाबतीत हे महाराजांना जमलं नाही आणि महाराजांची पंचायत झाली असं सांगायला हे पुस्तक कचरत नाही. आणि हे अशासाठी महत्वाचं असतं की आपला भूगोल आपल्याला निवडावा लागतो. आणि मग हे भूगोल निवडताना आपल्या सैन्याची कमीत कमी हालचाल, त्याच्याच बरोबरीने युद्ध नेतृत्वाचं शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की कोणती लढाई किती काळ करायची हे लक्षात घ्यावं लागतं. छोटे छोटे पराभव हे नवीन राज्यांना धोकादायक असतात हे महाराजांना कळत नव्हतं अशातला भाग नाही. पण छोट्या राज्यांना आणि नवस्वतंत्र राज्यांना दीर्घकाळ लढाई पेलवत नाही हे शिवाजी महाराजांनी आपल्या सुरुवातीच्या काळातल्या पराभवातनं स्वीकारलंय. जेव्हा जिंकायचं तेव्हा सर्वंकष जिंकायचं, ते जिंकल्यानंतर पुढचा विरोधक उठायच्या आज जास्तीत जास्त प्रदेश पुन्हा मिळवायचा, त्या विरोधकाच्या भूमीमध्ये शिरून लुटीच्या स्वरूपातनं आपला महसूल गोळा करायचा, त्या महसुलातनं पुढची नवीन कामं करायची, त्या कामातून जनतेला विश्वास द्यायचा आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जनतेच्या दैनंदिन जीवनावरती कमीत कमी स्वरूपात विपरीत परिणाम होईल हे पाहायचं. हे शिवाजी महाराजांचं युद्ध नेतृत्व आहे असा विचार नरहर कुरुंदकर या पुस्तकाच्या माध्यमातून मांडतात. आणि मग त्याची परिणिती आपण लक्षात घेतली पाहिजे. ही आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातली नव्हे, राष्ट्राच्या इतिहासातली नवखी घटना आहे. आणि मग यातनं गनिमी कावा हा उल्लेख येतो. महाराजांचं युद्ध नेतृत्व म्हटल्यानंतर गनिमी कावा हा शब्द येतो, ज्याला आपण अलीकडच्या मराठीत गुरिला वॉर असं म्हणतो.
आपण कौतुकाने नेहमी सांगतो, सध्या एका वेगळ्या कारणाकरता मोसाद गाजता याची मला कल्पना आहे, की मोसादच्या प्रशिक्षण क्रमामध्ये भारताचा जो एकमेव नेता शिकवला जातो तो छत्रपती शिवाजी महाराज आहे. गंमत म्हणजे या 55 पानी पुस्तकात युद्ध नेतृत्वाची वारंवार चर्चा होत असताना गनिमी कावा किंवा गुरिल्लावर याचा उल्लेखच होत नाही. परंतु याचा उल्लेख जरी आलेला नसला तरी सुद्धा याचं महत्व किंवा वेगळं स्वरूप सांगताना नरहर कुरुंदकर असं म्हणतात, की एक गोष्ट आपण लक्षात घेऊ, की औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रात येऊन त्यानं तंबू ठोकला, सर्वार्थाने इथेच ठोका तंबू असं केलं आणि शेवटी त्याचं निधनही त्याच प्रक्रियेमध्ये झालं. कारण शेवटी माघार कधी घ्यायची हे कळावं लागतं. हिटलरला ते जमलं नाही म्हणून रशियाच्या दुसऱ्या महायुद्धात तो हरला. नेपोलियनची माघारीच्या काळात काय परिस्थिती झाली याचा विचार करू. अशी परिस्थिती महाराजांवर कधीही आलेली नाही. हे महाराजांचं युद्ध नेतृत्व आहे असं हे पुस्तक सांगतं. दुसरं हे पुस्तक असं सांगतं की महाराजांच्या युद्ध नेतृत्वाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांना ही लढाई करत असताना ह्याची पूर्ण भान होतं की महाराजांनी आरमार या गोष्टीवरती केलेला उल्लेख अगदी त्रोटक स्वरूपामध्ये या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख येतो. पण नरहर कुरुंदकर या पुस्तकात असं म्हणतात की जर महाराजांनी सुरू केलेल्या आरमाराचा विचार करायचा झाला आणि तो जर नंतरच्या काळामधल्या मराठी राज्यकर्त्यांनी किंवा मराठा राज्यकर्त्यांनी तशाच पद्धतीनं सुरू ठेवला असता तर कदाचित आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्यच आलं नसतं. ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते. युद्ध नेतृत्वाचा विचार करत असताना एक दुसरी गोष्ट शिवाजी महाराजांची या पुस्तकातनं आपल्या डोळ्यासमोर येते आणि ती म्हणजे आपलं युद्ध नेतृत्व नेमकं कोणत्या परिस्थितीतलं आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती. की एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की त्याचा दीर्घकालीन परिणाम किती होता आणि ही एका वेगळ्या अर्थी युद्ध नेतृत्वातली नौखी घटना आहे की महाराजांचा मृत्यू 1680 नंतर आहे. त्याच्यानंतर काहीच वर्षात त्यांचे वारसदार छत्रपती संभाजी महाराज की ज्यांच्या पराक्रमाविषयी कधीच शंका असणार नाही असे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या निधनानंतर सुद्धा 27 वर्ष एक निर्णायक नेतृत्व नसताना मराठी सैन्यानं औरंगजेबासारख्या धुरंधर राज्यकर्त्याला 27 वर्ष जिंकू दिलं नाही. हे महाराजांच्या युद्ध नेतृत्वाचं यश आहे. आणि त्याचं वर्णन करताना नरहर कुरुंदकर असं म्हणतात, शेवटच्या काळातही समोरासमोरच्या लढाईत औरंगजेबाचा पराभव करणं मराठ्यांना शक्य नव्हतं. साधन सामुग्री नसताना सर्व प्रतिकूल परिस्थितीच्या विरुद्ध जनता न थकता लढत होती. एखादं राज्य टिकण्यासाठी फारसं मोठं नेतृत्व नसणाऱ्या जनतेनं इतका दीर्घकाळ लढा द्यावा ही घटनाच हिंदुस्थानच्या इतिहासात नौखी आहे, एकाकी आहे. आणि आपलं असं प्रतिपादन करत असताना नरहर कुरुंदकर सुप्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्या एका विधानाचा दाखला देतात. ते जदुनाथ सरकार असं म्हणतात की म्हणतात मराठ्यांविरुद्ध लढायांमागून लढाया औरंगजेबानं जिंकल्या पण तो युद्ध जिंकू शकत नव्हता. विजयामागून विजय त्यानं संपादन केले पण तो मराठ्यांना पराभूत करू शकला नव्हता. रियासतकार सरदेसाईंच्या लेखनामध्ये सुद्धा अशा आशयाचे संदर्भ सापडतात. हे जरा सुद्धा नाकारता येत नाही. आणि याच्याच बरोबरीनं आरमार, गुरिल्ला याच्या बरोबरीनं आपली भौगोलिक रचना किंवा भौगोलिक नियोजन याच्या बरोबरीने गुप्तहेर खातं ही मराठी राजकारणाला आणि युद्ध नेतृत्वाला शिवाजी महाराजांनी दिलेली देणगी आहे असं प्रतिपादन त्रोटक स्वरूपामध्ये फारशी चर्चा न करता नरहर कुरुंदकर हे पुस्तक या पुस्तकात सांगतात. असे अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे मला फार असं वाटलं की मुळातच या प्रकरणातला एक शेवटचा मुद्दा घेतो पुस्तकातला आणि लक्षात येतं की जितकी युद्ध नेतृत्वावरती शिवाजी महाराजांची घट्ट पकड होती तितकीच त्यांची मुलकी सत्तेवरती घट्ट पकड होती. लोकांना हा राजा आपला आहे असं वाटणं हे महत्वाची गोष्ट आहे. त्यातनं बाजीप्रभू देशपांड्यांसारख्यांचं बलिदान होतं ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते. कारण त्याच्या आधीची जी असलेली वतनदारी होती, त्याच्या आधीच्या असलेल्या ज्या परकीय आक्रमणाच्या स्वाऱ्या होत्या, यात जनता भरडत असताना महाराजांच्या दैनंदिन कारभारातनं त्यांना मिळत असणारा दिलासा हे महाराजांचं खरं भांडवल आहे असं ते सांगतात. आणि मग त्यातनं मुलकी सत्ता ही लष्करी सत्तेहून श्रेष्ठ असलीच पाहिजे. लष्करानं युद्ध जिंकता येतं पण मुलकी सत्तेनं राज्य चालवता येतं ही संकल्पना रूढ केलेला पहिला नेता म्हणजे शिवाजी महाराज असं ते म्हणतात.
आज आजूबाजूला पाकिस्तानमध्ये घडणाऱ्या घटनांचा जर विचार केला तर शिवाजी महाराजांच्या या गुणवैशिष्ट्याचं फार मोठं लक्षण आपल्याला दिसतं. मी मगाशी म्हटलं तसं या 55 पानांमध्ये अनेक मुद्दे असे आहेत की ज्याचा उल्लेख केलाय. काही प्रमाणात चर्चा आहे, काही प्रमाणात नाही. असं जर असेल तर मी एक प्रयोग आता माझ्या स्वतःवरती करतोय. तसा बघा तुम्ही करता का? मी पहिल्यांदा काय केलं, हे पुस्तक पहिल्यांदा मी वाचलं. मग यातले जे मुद्दे होते त्यातली साधारणपणे सविस्तर चर्चा कुठे आहे याचा विचार केला. त्याची एक यादी केली आणि मग त्यातली आता 5-6 पुस्तकं वाचून झाली आहेत. उरलेली 5-6 वाचून झाली की हे पुस्तक मी पुन्हा वाचणार आहे. तुमची हरकत नसेल तर त्या 10 पुस्तकांचा उल्लेख करतो आणि हा व्हिडिओ पूर्ण करतो. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्या सगळ्यांची शिवाजी महाराजांच्या विषयीची वाचनाची सुरुवात ही नेहमी बाबासाहेब पुरंदरे म्हणजे बल्लाळ मोरेश्वर पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या पुस्तकातनं झाली आहे. यातली मधली तत्वचिंतनात्मक चर्चा आणि त्यातलं कथारूप नायकत्व किंवा निवेदन ह्याची सांगड घालणं गमतीचं वाटतं. त्यामुळे पहिलं पुस्तक राजा शिवछत्रपती बाबासाहेब पुरंदरे. दुसरं पुस्तक अशाच पद्धतीचे छोटेखानी लेख लिहिलेलं अरुण भंडारे यांचं नवीन पुस्तक आहे. नवीन म्हणजे बाबासाहेबांच्या पुस्तका इतकं जुनं नाही, असं 3-4 वर्षापूर्वी आलंय. छत्रपती शिवाजी महाराज गुणविशेष आणि इतर लेख. राहुल वैद्य हे आमच्या कर्जतच्या एका तरुण कवीनं 700 ओव्यांचं श्री शिवकाव्य नावाचं पुस्तक लिहिलंय. खरं सांगायचं म्हणजे याचे तत्वचिंतनात्मक मुद्दे कुठेतरी एकत्र गुंफायला या कविता नक्की उपयोगी पडतील. त्याच्यानंतर केवळ आरमाराची निर्मिती अशी नव्हती. कोणता किल्ला कसा उभारायचा, कधी द्यायचा, कधी घ्यायचा, कधी परत द्यायचा, कधी खंडणी म्हणून द्यायचा, असे वारंवार उल्लेख आपण महाराजांच्या चरित्रात वाचतो. एक तरुण लेखक अभिजित केतकर यांनी दुर्गनिर्माता हिरोजी म्हणून लिहिलं. हिरोजी इंदुलकरांनी रायगड बांधला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्या मागचा विचार कादंबरीच्या रूपानं म्हणून एका वेगळ्या अँगलनं दुर्गनिर्माता हिरोजी हे अभिजित केतकरांचं पुस्तक जरूर वाचण्याजोग आहे. एक थोडं जुनं पुस्तक आणि ते म्हणजे प्राध्यापक वसंत कानेटकरांचं शिवशाहीचा शोध. आपल्यापैकी सगळ्यांना माहितीये की प्राध्यापक वसंत कानेटकर हे मराठीचे प्राध्यापक आणि प्रचंड यशस्वी मराठी नाटककार. त्यांच्या संपूर्ण नाट्य संपदेमध्ये, नाट्य साहित्यामध्ये त्यांनी 3 ऐतिहासिक नाटकं लिहिली. पहिलं रायगडला जेव्हा जाग येते, दुसरं इथे ओशाळला मृत्यू आणि तिसरं जिथे गवताला भाले फुटतात. योगायोग असेल किंवा काही असेल, रायगडला जेव्हा जाग येते मध्यवर्ती नायक छत्रपती शिवाजी महाराज, इथे ओशाळला मृत्यू मध्यवर्ती नायक छत्रपती संभाजी महाराज, आणि जिथे गवताला भाले फुटतात हे छत्रपती महाराज शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज याच्या निधनानंतरचा राजारामानंदचा काळ. आणि मग या 3 नाटकांचा विचार करताना मराठीचा प्राध्यापक आणि हुकमी संवादावरती खटकेबाज संवादावरती हुकमी प्रभुत्व असलेला नाटककार म्हणजे वसंत कानेटकर. तर त्या काळात इतिहासाचा अभ्यास करताना शिवशाहीचा शोध हे वसंत कानेटकरांनी लिहिलेलं पुस्तक. ही 5 पुस्तकं माझी वाचून झाली आहेत. त्याच्यानंतर साहजिक रणजित देसाईंचं श्रीमान योगी खंड 1 आणि 2, मराठ्यांची बखर ग्रांट डफ, त्याचा मराठी अनुवाद डेव्हिड केपननी केलाय. अप्रतिम अनुवाद आहे. माझ्या अंदाजाने इतक्या जुन्या पुस्तकाचा मराठी मातृभाषा नसलेल्या लेखकानं केलेला अनुवाद म्हणून या पुस्तकाचा उल्लेख करावा लागेल. खरोखर मुळात वाचावं असं पुस्तक. मराठ्यांची बखर, मूळ लेखक इंग्लिश लेखक ग्रांट डफ, मराठी अनुवाद डेव्हिड केपन. ही पहिली 5 पूर्ण, ही 2 थोडी थोडी वाचून झाली. श्रीमान योगी सुरुवातीला वाचलंय, परत वाचावं असं वाटलं नाही, ती गोष्ट वेगळी. प्रस्तावना मात्र वाचली. त्याच्यानंतरच्या 3 पुस्तकांचे लेखक आहेत गजानन भास्कर मेहेंदळे. यातलं एक पुस्तक मी ज्या चर्चा करताना असं म्हणलं की आरमाराचा उल्लेख आहे. गजानन भास्कर मेहेंदळे आणि संतोष शिंत्रे यांनी शिवछत्रपतींचे आरमार नावाचं एक पुस्तक लिहिलंय. ते नुकतंच उपलब्ध झालंय. हर्षल भानुशालीना कॉन्टॅक्ट केलात तर हे पुस्तक मिळतं. ते पुस्तक आजच आत्ता हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना माझ्या हातात आलंय, पण अजून वाचून व्हायचंय. याच गजानन भास्कर मेहेंदळे यांचं शिवाजी हिज लाईफ अँड टाइम्स नावाचं इंग्रजी पुस्तक आहे. त्याला पुस्तक म्हणायचं, ग्रंथ म्हणायचं का काय म्हणायचं मला माहिती नाही, कारण त्याचा खंड एकच आहे पण फक्त 2500 पान आहेत. त्यामुळे एका हाताने ते पुस्तक उचलणं हे सुद्धा कठीण आहे. मी गमतीने काल माझ्या पत्नीला म्हणलं, महाराजांचं पुस्तक उचलता येत नाही तर महाराजांचं गुण काय उचलणार, गमतीचा मुद्दा सोडू. आणि याच गजानन भास्कर मेहेंदळे यांचं मराठीत शिवचरित्राचे 2 खंड आहेत. अशी 10 पुस्तकं वाचायची आणि हे पुस्तक पुन्हा वाचायचं.
नाहीतरी जुन्या मराठी पुस्तकामध्ये उपोद्घात ते उपसंहार असायचं, तसं हे गणित होईल का? आणि म्हणून आजचा भावशेखरचा विषय नरहर कुरुंदकर यांचं छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य. लांबलेला व्हिडिओ इथेच पूर्ण करतो. मनपूर्वक धन्यवाद. भावशेखर.